माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं। आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात, मा कुरु धन यौवनम गर्वम कालम भक्षयती निमिषात। म्हणून आपल्या धनाचा, तारुण्याचा गर्व करू नये, कारण काळ क्षणात ते घेऊन जातो, आम्हाला समजत सुद्धा नाही। आणि आता हा अहंकार एका नामाने नाहीसा होतो। आणि म्हणून नाम सगळ्या गोष्टी आमच्या अंतःकरणात करून देतात। हे म्हणून कलियुगामध्ये हे एकच साधन सद्गुरूंनी किंवा सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे। सहज कार्य आहे, सहज करण्यासारखं आहे, त्याच्यासाठी फार कर्मकांडाची पण आवश्यकता नाहीये, त्याच्यासाठी 16 ओळ्याची आवश्यकता नाहीये। आणि जे उपाधी, आम्ही त्याला उपाधी ताडपवतो, खरं सांगायचं म्हणजे नामाला आम्ही उपाधी ताडपवतो। उपाधी ताडपवतो म्हणजे काय होतो, अमुक म्हणजे ते सगळं ठीक आहे, सवय होण्यासाठी, आवड निर्माण होण्यासाठी सगळं जरूर आहे, परंतु जे आम्हाला उपाधी रहित करतो ना, त्याला आम्ही उपाधीत काय अडकवणार आहोत? असं हे मनाला उपाधी रहित करणारं नाम, हे जप आम्हाला श्वासाबरोबर भगवंतानेच नेमून दिलेला आहे। आणि त्याचा जो संस्कार मनात अखंड होत राहिला, तर म्हणून आता आपण प्रवचनात वाचलं की रात्री झोपताना जो संस्कार, तो सकाळी उठल्यावरती संस्कार असतो, की जे स्मरण आपण रात्री करतो, मग जो मृत्यू समयी संस्कार, तो पुन्हा जन्म घेताना तो संस्कार त्यांचा अंतःकरणावरती कोरला गेलेला आहे। आणि रात्री झोपताना मुखात नाम येण्यासाठी आधी दिवसभर ते घेतलं गेलं पाहिजे। म्हणून तासा तासाला स्मरण, गता गेली पळे गेली, 5 वाजले चढाणा, आयुष्याचा नाश होतो, राम कार्य म्हणाना। समर्थाने म्हटलेलं आहे की घटका पळे हे पुढे पुढे जात आहे आणि प्रत्येक वेळी हा आयुष्याचा नाश होत आहे, त्या घटनेला राम का म्हणता येत नाही आम्हाला मुखामध्ये? हा संस्कार आहे। म्हणून तो अखंड आमच्या मनात राहिला पाहिजे, की ज्यामुळे मृत्यू समयी आमचा अहंकार पूर्ण निरसन होईल, सद्गुरूंच्या पाशी शरणागती स्वीकारली जाईल आणि मग अशा या आनंदाच्या अंतःकरणाच्या मनस्थितीत आम्ही मृत्यूला सामोरे जाऊ शकतो। मृत्यू फायदे किती आहेत बघा। मृत्यू कर्मक्षय आणि ऋणमुक्तीची संधी देतो। असं आहे की हा जीवात्मा अनेक जन्म घेत घेत आलेला आहे। या अनेक जन्मांमध्ये त्याने अनेकांबरोबर, म्हणजे प्राणी आहेत, व्यक्ती आहेत, वस्तू आहेत, व्यवहार केलेला आहे, देवाणघेवाण केलेली आहे। आणि या सगळ्यामधून त्याचं संचित जमा झालेलं आहे। प्रत्येक जन्म मध्ये कर्म करत जेव्हा आपण येतो, त्यावेळेला त्या कर्मापासून संचित, क्रियमान आणि प्रारब्ध असे 3 भाग निर्माण होत असतात। क्रियमानातून जे फळ आम्ही उपभोगत नाही, क्रियमान म्हणजे आत्ता केलेली कर्मे, आता ह्यातली कुठली संचितात जमा होतात? तर मला भूक लागले, जेवण जेवले, तहान लागले, पाणी प्यायले, हे क्रियमान केलं तर संचितात जमा होत नाही। हे कर्म आम्ही केलं, तिथेच भोगलं आणि तिथेच संपलं। परंतु एखाद्याला मी मदत केलेली आहे, शिक्षणासाठी मदत केली, वस्त्रासाठी एखाद्या अनाथ आश्रमाला, वृद्धाश्रमाला मदत केलेली आहे, हे कर्म मी केलं
आणि हे कर्म केल्यानंतर ते जर मी अखंड आठवत राहिले, संबंध जीवनभर लक्षात ठेवलं, कारण ते देताना म्हणजे अनाथाश्रम वृद्धाश्रमाला दिलं, ते जरी आठवण राहिली तरी सुद्धा ते संपलं नाही, ते माझ्या भोगात राहिलं प्रारब्धामध्ये. पण एखाद्याला शिक्षणासाठी मदत केली आणि सांगितलं, बाबा रे आता मी तुला मदत करते बर का, पण तू उद्या शिकून मोठा झाला, मिळवायला लागला की हे माझे पैसे तू परत कर. हे जे काही केलेलं कर्म आहे ना, हे संचितात जमा झालं. कुठली कर्म संचितात जमा होतात ते आम्ही विचार करत आहोत. मग त्या कर्माचं फळ ते पैसे परत मिळावे या इच्छेने राहिले का नाही माझ्याजवळ, आणि ते जर त्या जन्मात त्याने परत केले नाही, म्हणजे मला ते मिळायचे राहिले, ती इच्छा घेऊन मी देह सोडला, त्याचे द्यायचे राहिले, त्याने तसाच देह सोडला, म्हणजे तो हिशोब बाकी राहिला का नाही तिथला. मग हे पाठीमागच्या जन्मातलं संचित आत्ताच्या जन्मात प्रारब्ध रूपाने पुढे उभं राहतं. आणि मग काही वेळेला असं होतं की कोण कुठला मनुष्य आम्हाला कळत नाही, पण तो अचानक अडचणीच्या वेळी येऊन मला मदत करून जातो. हे जे मदत करणं आहे, मग दुनिया से जाते नहीं कोई दूर चलके, मिलते हैं सब फिर यही कपडे बदल बदल के. माझा कपडा बदलला, त्याचा कपडा बदलला, मी पण मागच्या जन्मीतलं जे हे ऋणानुबंधाचं संचित आहे ते प्रारब्ध रूपाने तिथे प्रगट होतं, आणि मग एखादी व्यक्ती मला त्या ठिकाणी अडचणीच्या वेळी अचानकपणे पैसे हवे आहेत तेवढे देऊन जाते. या ठिकाणी पुन्हा जर आठव राहिला तर पुन्हा तो हिशोब चालू जातो. पण हा जर विचार मनात आला तर त्याही व्यक्तीचं म्हणजे त्याही मला मी का दिलेलं आहे, भगवंताने मला आज दिले म्हणून मी ते त्याला दिलेलं आहे, भगवंताने मला बुद्धी दिली म्हणून मी त्याला दिलेलं आहे, आणि अशा माध्यमातून जर ते देणं झालं तर त्या कर्माचं संचित कुठेही शिल्लक राहत नाही. म्हणून क्रियमान करताना सावध राहायला पाहिजे. क्रियमानातूनच सगळ्या घटना घडत असतात.